जरांगेंसोबतची चर्चा निष्फळ ठरताच जरांगेंना मुंबई बाहेरच रोखण्यासाठी सरकारने आता हालचालींना सुरुवात केली आहे। मुंबईत शिरण्यापूर्वी मराठा मोर्चाचा नवी मुंबईत मुक्काम असणार आहे। त्यामुळे मुंबईत न येता नवी मुंबईतल्या खारघरमध्ये जरांगेंनी आंदोलन करावं अशी सूचना मुंबई पोलिसांनी जरांगेंना केली। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। जरांगेंसोबतची सरकारची बैठक निष्फळ। बैठक निष्फळ ठरतात जरांगेंची पुन्हा एकदा मुंबईकडे कूच। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्याचं जरांगेंचं आवाहन। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगे पाटलांना मुंबई बाहेरच रोखण्याचे सरकारचे प्रयत्न निष्फळ ठरलेत। लोणावळ्यातच जरांगेंशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारनं आज दिवसभरात 2 प्रयत्न केले। पहिल्यांदा मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी जरांगेंशी चर्चा केली। त्यानंतर सरकारच्या वतीने आलेल्या आणखी एका शिष्टमंडळानं जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही बैठकांमधून जरांगेंची समजूत काढण्यात सरकारला अपयश आलं। आपण बघताय की सुरुवातीपासूनच सकारात्मक आहे। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने जे काही शासन काम करीत आहे, काय निर्णय होत आहेत, तर त्या संबंधाने आता मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्याचं समाधानकारक होईल अशी माझी अपेक्षा आहे। आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा, ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची, तुम्ही तिघांनी लक्ष, त्यांनी यावर चर्चा करावी, ही तोडगा लगेच काढावा। आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आहे। आणि छोट्या मोठ्या 2-4 आहेत, पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे, इकून तिकून आम्हाला नको। मनोज जरांगे पाटलांसोबतची चर्चा फिसकटताच मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आले। कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे। या नोटिशीनुसार मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये, शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानात जरांगेंना आंदोलनासाठी परवानगी नाही, त्यामुळे पनवेलच्या खारघरमधील मैदानात जरांगेंनी आंदोलन करावं अशी सूचना नोटीसमध्ये देण्यात आली आहे। शिवाय एवढे आंदोलक बसू शकतील इतकी मुंबईतल्या कोणत्याही मैदानाची क्षमता नाही आहे। तसंच मराठा आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती असून आंदोलनामुळे मुंबईतल्या वाहतुकीला अडथळा येऊ शकतो। याशिवाय आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मुंबईत मोर्चा न आणण्याच्या सूचना या नोटिशीमध्ये देण्यात आल्या। पण या नोटिशीविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलंय। एवढंच नव्हे तर आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनासाठी व्यासपीठ उभारण्याची सुरुवातही मराठा आंदोलकांनी केली होती, पण पोलिसांनी आंदोलकांना व्यासपीठ न उभारण्याच्या सूचना केल्या। मी वाचली बी नाही ती, तरी मी त्यांना म्हणलो होतो माझ्या नावावर नोटीस कसं काय, ते म्हणले आता तुम्ही प्रमुख असल्यामुळे आहे बरं का, आणि ते म्हणले तसे 9 नाव आहेत। म्हणलं मग त्या 9 नावावाल्याच्या सह्या घ्या ना, म्हटलं काय आले का आता, ते म्हणले नाही हे काहीच नाही कोर्टाची। आता या नोटीस नंतर अरे मी आझाद मैदानाला चाललो, चलो आझाद मैदानाला। आम्ही सकाळी आल्यावरती आमचं राईट टू प्रोटेस्टच्या अंडर हाय ग्राउंड रिझर्वड आहे, इकडचं देखील ॲप्लिकेशन आपण केलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये विचारणा केली असता त्यांनी आम्हाला काम चालू ठेवण्यास कुठलाही हरकत नाही म्हणून सांगितलं। त्या पद्धतीने इथे सर्व काम चालू झालेलं आहे। आता हे काम चालू झाल्यानंतर आत्ता 3:30 वाजता आम्हाला ते नवीन नोटीस इश्यू करतात आणि सांगतात इकडची परवानगी तुमची नाकारण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही तातडीने हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जात आहोत। जरांगेंना नवी मुंबईतच रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे।
त्यासाठी दिल्लीत गाजलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातल्या शाहीनबाग आंदोलन प्रकरणातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेतला जाणार असल्याचं समजतंय. शाहीनबाग आंदोलन प्रकरणात अमित सहानी विरुद्ध दिल्ली पोलीस आयुक्त या खटल्यात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करण्याबाबत काही मार्गदर्शक सूचना सर्वोच्च न्यायालयानं केल्या. त्यानुसार आंदोलनाचा हक्क हा सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी वापरता येणार नाही. तसंच आंदोलनाच्या नावाखाली रस्ते बंद करून वाहतूक आणि सर्वसामान्यांच्या जनजीवनात अडथळा आणता येणार नाही. कुणालाही त्रास होणार नाही असं ठिकाण आंदोलकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. तसंच आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कावर गदा येणार नाही याची खबरदारीही सरकारनं घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं या खटल्यात निर्णय देताना म्हटलंय. ॲडव्होकेट सदावर्तेंनी मराठा आंदोलनाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं यात शाहीनबाग आंदोलनाच्या निर्णयातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचं पालन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिलेत. त्यामुळे याच मार्गदर्शक सूचनांच्या आधारे नवी मुंबईतल्या खारघरमधल्या सेंट्रल मैदानात आंदोलनाची विनंती सरकारतर्फे जरांगेंना करण्यात आली आहे. जरांगेंनी तुर्तास तरी ही विनंती मान्य करण्यास नकार दिलाय. मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला, अजितदादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या, तुम्हीच तोडगा काढा, तुम्ही मालक आहेत. नाही काढत मी आझाद मैदानाला चाललो. या विषयावर आता चर्चाच नको. धन्यवाद. चला. सरकारची विनंती मान्य करून जरांगे जर नवी मुंबईतच आंदोलनाला बसले तर सद्यस्थितीत सरकारचं हे मोठं यश असेल. शिवाय आरक्षणाच्या निर्णयासाठी सरकारला पुरेसा वेळही मिळेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.